राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना सेतूचे विविध दाखले तसंच शासनाच्या अनेक योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी दिली। या शिबिरांमध्ये गरजू कुटुंबांना नवीन रेशन कार्डचं वितरण करण्यात येणार असून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तसंच आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे। या शिबिराचा शुभारंभ 7 मार्च रोजी चपळगाव आणि वागदरी इथं होणार आहे। या शिबिरात पोस्ट कार्यालय, बँका, सहकार विभाग, कृषी विभाग आदी विविध विभागांच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। पात्र शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची ही सुविधा यामध्ये असणार आहे। याशिवाय महावितरण, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, बांधकाम विभाग आदी विभागही या शिबिरात सहभागी होणार असून नागरिकांना वैयक्तिक तसंच सामूहिक योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं तहसीलदार विनायक मगर यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 या अभियानाअंतर्गत शासनाने दिलेल्या सूचनेनुसार आपण सध्या उद्या दिनांक 7 मार्च रोजी चपळगाव आणि वागदरी या गावांमध्ये एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये महसूल विभागातील वेगवेगळ्या स्वरूपाचे दाखले वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे अर्ज घेणे, फेरफार संबंधितल्या अडचणी, शासनानं ज्या काही नवीन सुधारणा तरतुदी केलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती नागरिकांना देणे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम या शिबिरामध्ये आपण घेतले जाणार आहेत। सोबतच शासनाचे वेगवेगळे विभाग, उदाहरणार्थ पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत ज्या शासनाच्या योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ आपण या शिबिरामध्ये देणार आहे। तरी सर्व नागरिकांना, चपळगाव आणि वागदरी मंडळातील नागरिकांना मी आवाहन करतो की या शिबिराचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या सातबारा संबंधित आणि शासनाच्या या वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात आपण जे स्थानिक तिथं अधिकारी कर्मचारी येणार आहेत त्यांच्याकडून आपल्या समस्या सोडवून घ्याव्या।